तर नमस्कार भावांनो बहिणींनो, चला मी तुम्हाला काय काय आहे आपल्या इथं ते दाखविते आज. चला 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 चला. आपल्या इथं आज 15-16 पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज रविवार आहे. आज बारकुले पाहुणे आले ते आपल्या इथं, म्हणजे उघडून बघायचं आहे आता किती काय आली ती. तुम्हाला सांगते आज आज रविवारी 3 वार झालं आपण इथं एक कोंबडी बसवली होती. आणि तुम्हाला सांगते बघा बघा किती चिवडे निघले. बारकुले आयो बघा. गप ग गप. बघा माईची येडी माया गे, माईची येडी माया. ती नाही बघून देत. तुझा तिकडं किती मी तुम्हाला मोजून दाखवते. 3 3 6 हे 3 9 3 12 13 14 हे इथं एक निघायला लागले. 14 हे 15 समजा. आणि अजून अंडे हे 4 आपले, हे 4 अंडे बाकी इथं. हे बी निघायला लागले. हा बा हे इथं एक टिचलंय. हे असे सुद्धा कळत येतं आपल्याला कोणच्यातून निघणार आहे. हा बा ह्यातून निघणार नाही मला कळतं. मी तुम्हाला दाखवते. ह्यातून निघण्याची शक्यता आहे. ह्यातून बी नाही निघणार. ह्यातून तर वळवळच करते. ह्या तिन्हीतून आहे शक्यता, पण हे 2 आहेत का ह्याच्यात खळा 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 पाणी वाजत. हे तिला अडचण ही नगत व्हायची. तर आपले ही पिल्ले आता ना तेवढे 3 पिल्ले निघत. 3 अंड्याची वाट बघायची, निघायची. आणि हिला मोठ्या झापाखाली ठेवायचं. आणि त्यांना खायला प्यायला. आणि आपले हे पहिले ह्यांना ना 1 महिना झालाय बघा. एक मेलं नाही, गळलं नाही. आणि ते कोंबडा कुंडली निवडले ते आपले का नाही. हे जास्त कोंबडेच येत. रविवारी बसवलं ना, रविवारी तर जास्त कोंबडे होते. आणि अजून एक बसवायची बघा, तुम्हाला दाखवते मी. ह्याच्या आत ही नाही गेली काय की चरायला का हिच काय की लय सगळ्या सारख्या येतात. नाही चरायला गेली, चरायलाच गेली. त्या तिथं आहे बघा, तिथं भांड्यापाशी ती लाल कलरची ती बसवायची. हे मोकळी झाली ना दुरडी तर ती आपल्याला बसवायची. आणि ह्याच्यात बघा किती मोठी जास्त कोंबडे झाले. तर आपले जेवढ्याला तेवढे आहेत, ह्यातलं एक सुद्धा गळून मेलं ना. आपले ह्याच्यात एवढे हे बारकुले पिल्ले. आता हे पिल्ले, ह्या कोंबड्या, आणि अजून एक बसवायची. आणि माझा हे पटुडा. ह्या माझ्या वाघाला ना आज रविवार आहे. आणि आज रविवारचं सुद्धा शाळा आहे. काय आहे रे दादू आज? ते गाण्याची प्रॅक्टिस आहे. कोणचं गाणं घेतलं इथं? भावांनो बहिणो, हे कुत्र ना लईच येड्यावडी करायला लागले. शेळ्याची दावे करांडते. ह्यानी काल दुपारी शेळीचं दाव सोडलं. शेळी सोडून हाकलून दिली. रात्री ह्यानी म्हैस सोडली. असली करामती करायला लागली ही कुत्र्याची पिल्ली. तुम्हाला सांगते आज ना रविवारी. आज काल आपलं हरभर काढून झालंय. आणि आज आपल्याला ना ज्वारी काढायला बाया भेटल्यात आहे. 4 5 6 7 8 बाया भेटल्यात आज ज्वारी काढायची. ती माझी पटुडी तिकडं तयार झाली. पटापटा उरकी चालू आहे. आता 11 वाजता सगळं काम झालं पाहिजे. कोंबड्याचं त्याचं आपल्याला ज्वारी काढायची. तुम्हाला ना पुन्हा बाया आल्या ना किती बाया भेटतात, काय होतात आज तुम्हाला सांग. तशी तरी डुकराच्या तोंडातून वाटली आज काढायची. होती का नाही होती का काय होती. हरभर काढायचं चालू, ज्वारी काढायचं चालू. ह्या कोंबड्या माझ्या महाग होती, म्हैस माझ्या महाग होती, शिळी ते तिकडं करड तरी राहणार. ह्यांचं आधी बघावं लागतं. काव 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 करतात. आणि रस्सरी डोकं उठून त्या ह्यांना जर काही कमी पडलं तर अन्न पाणी ह्यांना ना एक वेळ जातोय माझा येऊ पुरत नाही ह्यांच्या महाग हिंडायला. पण आता पटापटा उरकायची. काल तर मी पहाटे 5 वाजता उठली होती. 10-11 वाजता टाकायचं.
काल अंडे 30, 35, 45 अंडे सापडत असते तो. आणि काल मी गेले कुलूप लावून आणि त्याने अंडेच फोडून खाल्ली कोंबड्याने. एकड करायला गेलं की आणि बाया जर भेटल्या तर माणूस पटापटा काम करते. बायाच भेटत नसता काय करावं. आता आजच्या दिवस येतो म्हणले काय त्यांना लय दिवस झालं या म्हणत होते म्हणून ते म्हणल्या का नाही एक दिवस येतो. सगळेचे आपापले काम आले तर त्याच्यामुळं बाया भेटत नाही. सगळ्याची रानातली कामं संगत येते. चित्राबाला बघावं लागतं सगळं सोडून. रातचं 2 भांडे पाणी प्यायच्यात आहे कोंबड्या. ही असली 2 भांडे आता हे भरले तरी का दुपारी बाया दिवस तर करूच तर आपलं घरी यायचं. अंडे काढायचे, ह्यांना पाणी ठेवायचं, शेळीला पाणी पाजायचं, करडाला खायला टाकायचं. बघा ही कोंबडी आली बघा. ती कशी खुड होऊन बसली. तिच्या खाली बी अंडे असणार अंडे पळती पण ती बसवायची आज संध्याकाळी. आपलं घरी बसल्या बसल्या काहीतरी करून आलं